घरी? हो मम्मी. ये घे, दुकानात जा आणि बेसन पीठ आण. अरे वा, आज तर कांदा भजी करणार आहे वाटतं. अगं मम्मी, दही पण आण जरा, पाव किलो. दही? Oh yeah. मग ते दही आणि बेसन पीठ कशासाठी होतं मग? दही आणि बेसन पीठ ते तर मी माझ्या तोंडाला लावायसाठी मागवलं होतं. आजी पण ती जरा पण ऐकत नाही, खूप त्रास देते. तिने जर अभ्यास केला असता तर ट्युशनला आम्ही कशाला पाठवलं असतं? तुमचं काय आहे का नाही तिच्याकडनं अभ्यास करून घेणं? आजी पण ती जरा पण ऐकत नाही, खूप त्रास देते. ती घरात पण त्रास देते, आम्ही काय आलो का सांगायला? काही बोलून फायदा नाही वाटतं. माझा तो उपवास आहे ना. वेज कशाला? आपण मस्तपैकी पापलेट बनवूया. मी पापलेट आणते, तर द्या पैसे. हे घे पैसे. पापलेट खायची, पण आजी पैसेच देत नव्हती. आता मी मस्त झणझणीत पापलेट बनवणार आहे. छान झालंय, मस्त झालंय. वाव.
असतील तर दे तर बरं जरा. काय ग, माझ्याकडे मिश्रीत नाही. 8 दिवसापासून तूच माझी मिश्री लावतेस. तुझ्यामधली दे मला, आपण दोघी लावूया मिश्री. अगं माझ्याकडे पुडी आहे, पण मी ती उघडू की नको असंच माझा विचार चाललाय. मला ना 8 दिवस पुरवायची आहे ना, आणि जर मला लावायची असती तर मी तिकडेच लावली असती. तुझ्याकडे कशी लावली असती? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.